So today we are going to start with the next topic of life processes in living organism one, and that is cell division. Cell division, that is an essential life process, right? So before looking into this cell division topic, some questions are given in your book on page number 17. So we will discuss it first. तुमच्या 17 नंबरच्या पेजेसवरती जे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याला अगोदर आपण डिस्कस करूयात. व्हॉट हॅपन्स, फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट हॅपन्स टू सेल ऑफ इंज्युअर्ड टिश्यूज. आता टिश्यूला जर इंज्युरी झाली तर त्याच्या सेल्सला काय होणार? वेन देर इज अ इंजुरी टू पर्टिक्युलर टिश्यू द सेल स्टार्ट्स डिजनरेटिंग. त्या भागामधल्या सेल्सच्या डिजनरेट व्हायला स्टार्ट होतात आणि त्याच्यामधून एक लायटिक एन्झाईम, हायड्रोलायटिक एन्झाईम्स बाहेर पडतील आणि ते एन्झाईम्स आजूबाजूच्या सराउंडिंग सेल्सला सुद्धा डॅमेज करतील. सो दिस हॅपन्स वेन सेल्स ऑफ वेन देर इज अ इंजुरी टू पर्टिक्युलर टिश्यू. गॉट द आन्सर? परत एकदा, जेव्हा कुठलीही टिश्यू इंज्युअर होणार तर त्या इंज्युअर्ड झालेल्या टिश्यूजच्या सेल्स ह्या डिजनरेट व्हायला सुरुवात होतील. डिजनरेट होणे म्हणजे ब्रेक होणे. आता ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामधले हायड्रोलायटिक एन्झाईम्स बाहेर पडतील आणि ते एन्झाईम त्याच्या सराउंडिंगमधल्या आजूबाजूच्या सगळ्या सेल्स असतील त्या सेल्सला डॅमेज करायला सुरुवात करतील, राईट? सो सेकंड क्वेश्चन इज वेदर न्यू सेल्स आर फॉर्म्ड ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. हिलिंग ऑफ मीन्स काय की एखादी जखम झाली असेल तुम्हाला तर ती बरी होणे, त्याची झीज भरून निघणे. तर ही हिलिंग ऑफ वुंड प्रोसेस जेव्हा इंजुरी होणार तर तेव्हा होईल का? तर येस, हिलिंग ऑफ वुंड इज देअर. थर्ड क्वेश्चन इज डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड वेन वी प्लक द फ्लावर्स. जेव्हा आपण एखाद्या प्लांटचा फ्लावर जेव्हा प्लक करू म्हणजे तोडू तर त्याला इंजुरी होणार का? तर येस, इट विल गेट इंज्युअर्ड. नेक्स्ट इज हाऊ आर दोज वुंड्स हिल्ड. आता त्याला आपण सांगितलं आहे की आपण फ्लावरला प्लक केलं आहे, त्याच्यानंतर त्याला इंजुरी झाली तर ती इंजुरी ठीक होईल का? तर एस, ती सुद्धा ठीक होणार. कशी होणार? कारण इट विल टेक स्टेप बाय स्टेप. सर्वात अगोदर काय होईल की त्या डर्मल लेअरमधल्या ज्या सेल्स असतील तर ते सेल्स त्याचं हिलिंग स्टार्ट करणार. म्हणजे सेल्स विच आर प्रेझेंट बिलो द प्लक्ड फ्लावर विल स्टार्ट रिजनरेटिंग द टिश्यूज इन दॅट पर्टिक्युलर रिजन, राईट? नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ डज ग्रोथ ऑफ एनी ऑर्गॅनिझम टेक प्लेस. आता कुठल्याही ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होणार? ग्रोथ कशी होणार आहे? त्याच्या बॉडीचं मास वाढणार, त्याची लेंथ वाढणार, त्याची विड्थ वाढणार, या सगळ्या प्रोसेसेस ग्रोथमध्ये येतील. पण ग्रोथ ही जी लेंथ वाढती आहे किंवा विड्थ वाढती आहे किंवा त्याचं वेट वाढतं आहे किंवा त्याचं मास वाढतं आहे, या सगळ्या गोष्टी होण्यासाठी देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ सम प्रोसेस अँड दॅट प्रोसेस इज नेम्ड ॲज ऑर टर्म्ड ॲज सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे एका सेलपासून 2 होणे, 2च्या 4, 4च्या 8 आणि सो ऑन. दॅट इज हाऊ दिस ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम टेक प्लेस. Does the cell number increase in their body? Yes, number of cells is going to increase. आता याच्यामध्ये 2-3 केसेस येतील. सपोज सम बॉडी इज इमासिएटेड बॉडी. इमासिएटेड बॉडीचा अर्थ होतो की एखादी थिन झालेली बॉडी. पूर्वीला थोडीशी बॉडीची थिकनेस जास्त होती, आता थिकनेस कमी झाली. दॅट मीन्स देर इज अ लॉस ऑफ सेल्स. आता सेल डिव्हिजन या प्रोसेसने सेल डिवाइड होत आहेत. एकाच्या 2पासून 4, 8, 16, 32, 64 अशा एकानंतर एक वाढत चालल्या. तर वाढत जाणाऱ्या टिश्यू म्हणजेच त्या टिश्यूमध्ये सेलची संख्या ही इन्क्रीज होत राहणार. म्हणजेच इन शॉर्ट जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये सेल्सची संख्यासुद्धा वाढलेली असणार. ठीक आहे? इफ येस हाऊ, आपण ऑलरेडी सांगितलं की येस देर इज अ इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल इन अ ग्रोईंग बॉडी. कशी तर त्याचा आन्सर आहे आपण बोललोच की बाय सेल डिव्हिजन प्रोसेस, राईट? नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. हाऊ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसीज इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पेसीस. इन शॉर्ट तुम्ही याला काय म्हणू शकता? हाऊ रिप्रोडक्शन टेक प्लेस. कारण पर्टिक्युलर स्पेसीसपासून जर एखादी नवीन स्पेसीस तयार होत असेल तर त्या प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतोय. सेम स्पेसीसपासूनच नवीन स्पेसीस तयार होणार, राईट? तर या प्रोसेसमध्ये ज्या सेल्स भाग घेतील तर त्या भाग घेणाऱ्या सेल्स कोणत्या असतील? अगोदर सोमॅटिक सेल्स असतील, राईट? सोमा मीन्स बॉडीच्या सेल्स आहेत. आता बॉडी सेल्समध्ये डिव्हिजन होणार. बॉडी सेल्समध्ये डिव्हिजन झाल्यानंतर आता तुमच्या जर्म सेल्स तयार होतील आणि जर्म सेल्स तयार झाल्यानंतर
जर्म सेल्स म्हणजे आपण पुढे पुढे चॅप्टरमध्ये जसं जाऊ मायटोसिस मिओसिस या टॉपिकच्या अंडर आपण जर्म सेल्स सोमॅटिक सेल्स किंवा स्टेम सेल्स यांचं डिस्कशन करणार आहोतच. तर जर्म सेल्स तयार होतील आणि जर्म सेल्स परत एकत्र येऊन सपोज दिस इज फर्स्ट जर्म सेल, इट ॲड्स विथ सेकंड जर्म सेल, इट विल प्रोड्यूस्ड न्यू ऑर्गॅनिझम. आता जेव्हा ह्या दोन जर्म सेल एकत्र येतील तर नवीन ऑर्गॅनिझम जेव्हा तयार होतोय त्यावेळी त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली देर वुड बी टेकिंग प्लेस सम प्रोसेस अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज सेल डिव्हिजन. म्हणजेच एका पर्टिक्युलर स्पेसिसपासून नवीन स्पेसिस ही तयार होणार आणि तयार होण्याची जी प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन ही प्रोसेस याच्यामध्ये रोल प्ले करेल. राईट. सो वी विल स्टार्ट विथ मायटोसिस. In this video, we are going to cover mitosis process only, and in the next video, meiosis will be taken, right? Okay. So mitosis. Basically, cell division is of two types. Number one, mitosis, and second one is meiosis. Mitosis याच्यामध्ये पहिली प्रोसेस असणार कॅरिओकायनेसिस, and second step is cytokinesis. नावामध्ये कायनेसिस means movement, right? So carry on means nucleus. First of all, there would be division of nucleus. Karyokinesis means, in short, we will define it like division of nucleus is called as karyokinesis. And cytokinesis, cyto means here cyto for cytoplasm. There is a division of cytoplasm. म्हणजे जेव्हाही सेल मायटोसिस प्रोसेसमधून डिव्हाइड होणार, एकाच्या दोन सेल्स तयार होतील, त्यावेळी त्या पर्टिक्युलर सेलमध्ये कॅरिओकायनेसिस वुड बी द फर्स्ट प्रोसेस टू टेक प्लेस, दॅट इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, अँड सेकंडली सायटोकायनेसिस, दॅट इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. राईट. ओके. आता जेव्हा मिओसिस आपण अगोदरच त्याला डिवाइड करून घेऊ. जरी नेक्स्ट पार्टमध्ये आपण मिओसिस बघणार असू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तरीसुद्धा मिओसिस दोन पार्टमध्ये डिवाइड होणार, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. ठीक आहे. मिओसिस 1 आणि मिओसिस 2 अशा दोन स्टेप्स याच्या राहतील. मिओसिस 1 मध्ये प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 अँड टेलोफेज 1 ह्या 4 स्टेपनी हे मिओसिस 1 होणार. सिमिलरली मिओसिस 2 म्हणजेच प्रोफेज 2, मेटाफेज 2, देन इज युअर ॲनाफेज 2 अँड टेलोफेज 2. ठीक आहे. मिओसिस हा पार्ट आपण नंतर बघूयात. प्रेझेंटली वी विल फोकस ऑन मायटोसिस ओनली. आता मायटोसिस जेव्हा व्हायचे, मायटोसिस आणि मिओसिसमधला बेसिक डिफरन्स काय असेल तर मायटोसिसमधून एका सेलपासून दोन सेल्स ह्या जनरेट होतील. एक सेल असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज सम सेल, तर या सेलपासून दोन सेल तयार होण्याची प्रोसेस म्हणजे मायटोसिस. क्लिअर. आणि मिओसिसमध्ये सपोज दिस इज सेल, या सेलपासून दोन सेल्स तयार होतील आणि या सेल्समध्ये सुद्धा परत डिव्हिजन होणार आणि 2 पासून 4 सेल्स तयार होतील. इन शॉर्ट, मिओसिसमध्ये 1 सेल गिव्ह राईज टू 4 सेल्स, 4 डॉटर सेल्स ज्याला म्हणू आपण. ठीक आहे. म्हणजे मायटोसिसमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार की एका सेलपासून 2 सेल तयार होत आहेत आणि मिओसिसमध्ये एका सेलपासून 4 सेल तयार होत आहेत. अजून सेकंड डिफरन्स मायटोसिस आणि मिओसिसमधला, दिस इज युअर मायटोसिस. राईट. ओके. दिस इज मायटोसिस. मायटोसिस ज्या सेल्समध्ये होणार त्या सेल्सचं नेचर कसं असावं लागेल. द नेचर शुड बी 2n असेल, 4n असेल, 6n असेल, म्हणजेच इव्हन नंबर त्यांचा क्रोमोझोम नंबर त्याच्यामध्ये असावा. आता इथे 2nलाच आपण इथे काय म्हणू शकतो, इट इज अ डिप्लॉइड सेल. प्लॉइडी म्हणतात त्याला. जिथे गरज भासेल तिथे आपल्याला डिस्कस करूच. तर डिप्लॉइड सेल म्हणजे 2n. अँड व्हॉट डज दिस n इंडिकेट. याच्यामधला हा n काय दाखवतोय तर इट शोज नंबर ऑफ क्रोमोझोम. याच्यामध्ये किती क्रोमोझोमच्या पेअर्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर इथे आता 2n म्हणजे काय की 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंटेड. क्रोमोझोम सेट, n स्टँड्स फॉर क्रोमोझोम सेट. आता एक n म्हणजे एक क्रोमोझोम सेट, 2n असेल तर 2 क्रोमोझोम सेट. अशी जी सेल असेल 2n ज्याला आपण डिनोट करतो त्या सेलला तुम्ही म्हणा डिप्लॉइड सेल. आणि नॉर्मली दिस इज डिप्लॉइड. 4 जर असतील टेट्राप्लॉइड, 6 जर असतील तर हेक्झाप्लॉइड. अशा ज्या इव्हन स्वरूपाच्या क्रोमोझोम सेट ज्या सेल्समध्ये प्रेझेंट असतील त्या सेल्समध्ये
तुमचा मायटोसिस ही प्रोसेस होणार. पण मिओसिस वूड टिपिकली टेक प्लेस इन 2n सेल्स. ठीक आहे. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट आपण याच्यामध्ये ॲड करू. 2n 4n 6n याच्यामध्ये होणार मायटोसिस. पण सपोज दिस सेल इज सिंगल एन मी सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. आता याच्यामध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आहे, तर याला आपण कसं डिनोट करू, एननी. तर याच्यामध्ये मायटोसिस होईल का, तर होईल, बिलकुल होईल. कारण काय की एन सेल याच्यापासून परत डिवाइड होणार. इट वुड अंडरगो 2 स्टेप्स, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. मिओसिस डिप्लॉइड सेल असेल 2n डिप्लॉइड सेल. अगोदर याच्यापासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतील. इथे 2 सेट्स होते क्रोमोझोमचे, आता या केसमध्ये एक क्रोमोझोम सेट्स आले. आणि आता यालाच तुम्ही म्हणणार पहिली डिव्हिजन जी असणार मिओसिसची त्याला काय म्हणणार तुम्ही, रिडक्शन डिव्हिजन. का रिडक्शन डिव्हिजन म्हणतोय आपण याला, कारण 2n पासून आता याचा हाफ जेनेटिक मटेरियल 2 सेल्समध्ये ट्रान्सफर झालं आहे. इथे 2n जेनेटिक मटेरियल, बिकॉज क्रोमोझोम्स आर जेनेटिक मटेरियल, क्रोमोझोम्सवरती जीन्स प्रेझेंट असतील त्याला आपण जेनेटिक मटेरियल बोलतो. तर जेनेटिक मटेरियल इथे हाफ झालं, 50% झालं. त्याच्यामुळे आपण फर्स्ट डिव्हिजन इन केस ऑफ मिओसिस त्याला काय बोललो की रिडक्शन डिव्हिजन. आणि आता ह्या रिड्यूस झालेल्या ज्या 2 सेल्स आहेत तर याच्यापासून परत एन तयार झालं आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर हे याला आपण मायटोसिस म्हटलो. एन पासून एन आणि एन तयार होणे. इथे सुद्धा ह्या 2n सेलपासून प्रत्येकी एन पासून 2 एन तयार झाल्यात. म्हणजेच एका सेलपासून 4 कशा सेल तयार झाल्या, हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्यात. एका 2n पासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार झाल्यात. आणि म्हणून ह्या सेकंड डिव्हिजनला ह्या पार्टला तुम्ही आता याला म्हणणार इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजनचा मिनिंग काय झाला की जेनेटिक मटेरियल इक्वली सगळ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट झालं आहे. इथे जितकं या सेलमध्ये जितकं जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे एन सिंगल हॅप्लॉइड सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, तर तो सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम आता ह्या दोन्ही एनमध्ये सुद्धा आहे, दोन्ही सेल्समध्ये. म्हणजे इथे एन, इथे सुद्धा एन, इथे एन, इथे सुद्धा एन. क्लिअर दिस. सो दीज आर बेसिक डिफरन्सेस इन युअर मायटोसिस अँड मिओसिस. सो वी विल स्टार्ट विथ कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स इट इज डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आता वन मोर क्वेश्चन की सेल डिवाइड का व्हायची आहे, सी यार थोडंसं डिटेल जाऊयात आपण. क्वेश्चनच लिहू. वाय देर इज अ प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची प्रोसेस का आहे, का असेल. फॉर एक्झाम्पल आता आपण एक सेल काढू. सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन तुम्हाला माहितीच आहे की सेलमध्ये सेंटरमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असेल. ठीक आहे. वेगवेगळे सेल ऑर्गेनेलिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, लायसोझोम्स असतील, प्लास्टिड्स असतील, जर प्लांट सेल असेल तर प्लास्टिड्स असतील, रायबोझोम्स असतील. दीज आर व्हेरियस काइंड्स ऑफ सेल ऑर्गेनेलिस. सपोज दिस इज युअर सेल. हा सेलचा न्यूक्लियस. ठीक आहे. आणि न्यूक्लियसला आपण कुठला ऑर्गन म्हणतोय सेलचा, इट इज कंट्रोलिंग ऑर्गन. सेल्समध्ये ज्याही ॲक्टिव्हिटी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होत आहेत, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे ज्या सेलच्या जितक्याही प्रोसेस याच्यामध्ये होत आहेत, केमिकल रिॲक्शन्स होत आहेत, ऑल दीज आर कंट्रोल्ड बाय युअर न्यूक्लियस. दिस इज युअर न्यूक्लियस. आय विल रिपीट अगेन. सपोज दिस इज वन सेल. या सेलमध्ये हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे आणि हा न्यूक्लियस आता ह्या सेलमध्ये होणाऱ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज याला कंट्रोल करतोय. म्हणून याला आपण बोललो कंट्रोलिंग ऑर्गन, सेंट्रल कंट्रोलिंग ऑर्गन ऑफ युअर सेल. आता सेल डिव्हाइड का व्हायची, आपला मेन प्रश्न काय, वाय देर शुड बी प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. का असायला पाहिजे. सेल आहे म्हणजे कंटिन्युअसली इट विल ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स. समजते. कंटिन्युअसली न्यूट्रिएंट्स सेल ॲब्झॉर्ब करत राहणार. सेलमध्ये जो पार्ट प्रेझेंट असतो त्या पार्टला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझम. सेमी फ्लुइड मटेरियल प्रेझेंट इन द सेल इज कॉल्ड ए सायटोप्लाझम. आणि त्या सायटोप्लाझममध्ये वेगवेगळे सेल ऑर्गेनेलिस प्रेझेंट आहेत. आता या सायटोप्लाझम न्यूट्रिएंट्स जर हा कंटिन्युअसली आतमध्ये ओढतोय, फ्लुइड ओढतोय, न्यूट्रिएंट्स ओढतोय, तर ह्या सायटोप्लाझमची आता इथे काय वाढती आहे, क्वांटिटी. द क्वांटिटी ऑफ सायटोप्लाझम इज गोइंग ऑन इन्क्रीजिंग. ठीक आहे. आता ही इन्क्रीज झालेली क्वांटिटी फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग असं समजूत, अगोदर 10 ml सायटोप्लाझम इथे होता. 10 ml सायटोप्लाझम वॉज देअर इनिशियली. 10 ml सायटोप्लाझम होता. आता हा सायटोप्लाझम 10 mlला सायटोप्लाझमला कंट्रोल करायला हे न्यूक्लियस इट वॉज एबल, हा समर्थ होता, त्याला तो कंट्रोल करू शकत होता. पण असं समजूत की आता 20 ml क्वांटिटी झाली आहे. जर 20 ml सायटोप्लाझमची क्वांटिटी झाली आहे म्हणजेच आता हा न्यूक्लियस या कंप्लीट सेलला, वाढलेल्या सेलला
कंट्रोल करण्यासाठी अक्षम आहे, सक्षम नाही. म्हणजे तू वाढलेल्या सेल ग्रोथ जी झाली आहे, तर ग्रोथ झालेल्या सेलला हा न्यूक्लियस कंट्रोल करू शकणार नाही. दॅट इज वाय देर इज अ रिक्वायरमेंट दॅट सेल नीड टू बी डिव्हायडेड. त्याच्यामुळे सेल डिवाइड होणं गरजेचं आहे. का? टू मेंटेन न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशिओ. म्हणजेच न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम याचा रेशिओ जर मेंटेन ठेवायचा असेल, याचं प्रमाण जर मेंटेन ठेवायचं असेल, तर देअर शुड बी प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. क्लिअर? ओके. सो वी विल एंटर इन टू फर्स्ट स्टेप ऑफ मायटोसिस अँड दॅट इज कॅरिओकायनेसिस. Now karyokinesis is divided into again 4 phases. Prophase 1, prophase, metaphase, anaphase and telophase. ह्या 4 फेजेसमध्ये तुमचा कॅरिओकायनेसिस विल बी डिव्हायडेड. आता एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. तर न्यूक्लियसमध्ये कोण प्रेझेंट असतात? देर इज अ प्रेझेन्स ऑफ क्रोमोझोम्स इन न्यूक्लियस. आणि क्रोमोझोम्सवरती आता इथे काय असतील? जीन्स. आणि या क्रोमोझोम्सलाच आपण काय म्हणतोय? जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. आता जी नॉर्मली सेल कॅरिओकायनेसिस जेव्हा होईल, तर डिप्लॉइड सेलमध्ये आपण मायटोसिस जर बघतोय, तर याच्यामध्ये सुरुवातीला जेनेटिक मटेरियल काय असणार? 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. बरोबर. कॅरिओकायनेसिस होण्याच्या अगोदर एक स्टेज असणार जेव्हा सेल डिवाइड व्हायची आहे. तर कॅरिओकायनेसिसच्या पूर्वीसुद्धा देर वुड बी सम फेज दॅट वुड बी युअर इंटरफेज. आता समजा सेलला डिवाइड होण्यासाठी 24 तास लागत आहेत. ठीक आहे. 24 तासापैकी 23 तास 23 अवर्स आर डिव्होटेड टू इंटरफेज. इंटरफेज म्हणजेच याच्यामध्ये आता सेल डिवाइड होण्याची प्रिपरेशन होणार, तयारी चालली आहे, तयारी होती आहे की सेल डिवाइड व्हायची आहे, मग आता पूर्ण तयारी करायला लागेल. तर 95% टाईम, कशाचा टाईम? सेल डिव्हिजनचा टाईम हा कोणत्या फेजसाठी दिला जाईल? इंटरफेजसाठी दिला जाईल. आर गेटिंग माय पॉईंट? आपण काय बघतोय? मायटोसिस बघतोय. मायटोसिसचे 2 फेजेस मेनली आपण सुपरफिशियलच तुम्हाला याच्यामध्ये दिलं आहे. तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस 2 स्टेपमध्ये मायटोसिस प्रोसेस होणार, सेल डिवाइड होणार. परंतु मायटोसिस म्हणजे तुमचा जो कॅरिओकायनेसिस असेल त्याच्या अगोदर, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस त्याच्या अगोदरचा जो फेज असणार तो असणार इंटरफेज. आणि या फेजमध्ये, यालाच आपण म्हणू प्रिपरेशन फेज, या फेजमध्ये देर वुड बी assembly of different type of cell organelles, cytoplasm or various structures that need to be divided equally into the 2 daughter cells. म्हणजे ह्या ज्या एकापासून 2 सेल्स तयार करतोय आपण, तर त्याच्यामध्ये मटेरियल आपल्याला अगोदर डबल करावं लागेल. फॉर एक्झाम्पल ही 2n सेल होती, मग आता इकडे सुद्धा 2n जायला पाहिजे, इकडे सुद्धा 2n जायला पाहिजे जेनेटिक मटेरियल. मग 2nच्या अगोदर जेव्हा सेल डिवाइड व्हायची त्याच्या अगोदरच या सेलमध्ये क्रोमोझोम किती होतील? 4 झाले तेव्हाच 2 जाऊ शकतील. क्लिअर दिस? इंटरफेस फक्त एक माहिती म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण लक्षात असू द्या, कारण बुकमध्ये प्रोफेजमध्ये एक थोडीशी मिस्टेक किंवा मिसप्रिंट म्हणू आपण, की प्रोफेजमध्ये देर इज अ डुप्लिकेशन ऑफ सेंट्रिओल. सेंट्रिओल हा तिथे डुप्लिकेट झाला सांगितलं, पण ॲक्च्युली या इंटरफेजमध्ये हा सेंट्रिओल डुप्लिकेट होतो. तर यू विल हॅव टू करेक्ट इट फ्रॉम युअर बुक, राईट? ओके. सो कॅरिओकायनेसिस ही पहिली स्टेप घेता प्रोफेज. या प्रोफेजमध्ये जेव्हा न्यूक्लियस हा डिवाइड व्हायचा आहे, तर न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असेल. फॉर एक्झाम्पल दिस इज युअर न्यूक्लियस. आता आपण सेल न काढता फक्त न्यूक्लियस काढतोय, हा न्यूक्लियस, राईट? न्यूक्लियसमध्ये हे तुमचं जेनेटिक मटेरियल, इट इज स्कॅटर्ड अँड इट इज इन द फॉर्म ऑफ थ्रेडच्या स्वरूपात, अशा धाग्याच्या स्वरूपात असं इंटरवाइंड स्ट्रक्चर याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असेल. आता हे न्यूक्लियस ते आता सध्या तुम्ही या स्टेजमध्ये त्याला क्रोमोझोम म्हणणार नाही. ठीक आहे. ही जेनेटिक मटेरियल म्हणजे आता इन फ्युचर इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू क्रोमोझोम्स. ॲक्च्युली क्रोमोझोम म्हणजे याच्यापासूनच तयार होत आहेत, याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रॉपर्टी आहेत, फक्त इथे ज्या स्वरूपात तो उपलब्ध आहे तो म्हणजे थ्रेड फॉर्ममध्ये, आणि इथे आपण याला म्हणणार क्रोमॅटिन फायबर्स प्रोफेज 1मध्ये. आता जेव्हा सेल डिवाइड व्हायची तर आपल्याला क्रोमोझोमसुद्धा सेपरेट करायचे आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये कंडेन्सेशन होणं गरजेचं आहे. मग प्रोफेजमध्ये ज्या स्टेप्स होतील, तर स्टेप्स कुठल्या असतील? कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल ही पहिली स्टेप होईल.
क्रोमॅटिन मटेरियलमध्ये काय होते, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे काय, त्याची थिकनेस आता वाढायला सुरुवात झाली आहे, म्हणजे इथे थ्रेडच्या स्वरूपात होतं, आता हे जाड होणं सुरुवात झाली आहे. सेकंड थिंग, हा काय त्याचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियसचा मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स डिसअपिअरिंग. आता हा डिसअपिअर व्हायला सुरुवात झाला आहे. ठीक आहे. थर्ड थिंग, न्यूक्लियसमध्ये एक पार्ट असतो न्यूक्लिओलस, की ज्या ठिकाणी RNA सिंथेसिस होणार. तर हा न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट्स और सिम्पली डिसअपियर्स, स्टार्ट्स डिसअपिअरिंग. फोर्थ, गोल्गी कॉम्प्लेक्स अँड ER इट ऑल्सो डिसअपियर्स. काय इव्हेंट झाले आहेत लक्षात घ्यायचे आहेत. प्रोफेज 1मध्ये जेनेटिक मटेरियल तुमचे क्रोमोझोम इट इज इन द फॉर्म ऑफ थ्रेड, फायबरच्या स्वरूपात आहे. त्याच्यामुळे त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट झालं, म्हणजे त्याची थिकनेस वाढणं सुरू झालं आहे. आपण बोललो कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल स्टार्टेड. सेकंड थिंग, हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आता काय होत जाणार, हा व्हॅनिश व्हायला सुरुवात होत जाणार. ठीक, हा व्हॅनिश व्हायला सुरुवात झाली, अजून कंप्लीट झाला नाही, कारण सेकंड स्टेपमध्ये गेल्यानंतर कंप्लीट न्यूक्लिअर मेम्ब्रेन याच्यापासून निघून जाणार. राईट. देन न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसअपिअरिंग. ओके, झाला हा पॉईंट. न्यूक्लिओलस ह्या न्यूक्लियसमध्येच इथे एक पार्ट प्रेझेंट असतो, त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणू. न्यूक्लियस स्टार्ट्स डिसअपिअरिंग. गॉल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सुद्धा सेल ऑर्गेनेली स्टार्ट डिसअपिअरिंग. सो दीज आर द चेंजेस विच आर टेकिंग प्लेस ड्युरिंग द फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस, दॅट इज युअर प्रोफेज. राईट. नेक्स्ट इज युअर मेटाफेज. मेटाफेजमध्ये नावामध्येच येईल बघा याच्या मेटा, इथे तुम्ही मेटाला म्हणू शकता मिडल. राईट. मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर्स. जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात झाली होती प्रोफेजमध्ये, तर आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथे काय झालं, डिसअपिअर झालं. राईट. सेकंड थिंग, कंडेन्सेशन म्हणजे थिकनेस होण्याची प्रोसेस. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम कंप्लीटेड, और इथे आपण म्हणू कंप्लीट्स. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम कंप्लीट्स, आता पूर्ण थिकनेस झाली आहे आणि क्रोमोझोम्स आर नाऊ विजिबल. आता विजिबल स्टेजमध्ये आले. जेव्हा सेल डिव्हिजनची स्टडी तुम्हाला करायची असते, अंडर मायक्रोस्कोप तुम्ही जेव्हा त्याला बघता, तर तुम्हाला क्रोमोझोम कुठल्या स्टेजमध्ये अपिअर होतील. जर क्रोमोझोम दिसत असतील तर क्रोमोझोम दिसत असतील म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ती स्टेज कुठली आहे, मेटाफेज. म्हणजे अपिअरन्स ऑफ क्रोमोझोम, फुल्ली कंडेन्स्ड क्रोमोझोम इज इन मेटाफेज. राईट. मग क्रोमोझोम्स आर नाव व्हिजिबल. आता याच्यामध्ये काय होणार, सेंट्रिओल्स मूव्ह टू ऑपोजिट पोल. आपण एक डायग्राम काढू. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर न्यूक्लियस. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झाला आहे खरं तर इथे एक सेंट्रिओल येणार आणि इथे एक सेंट्रिओल येणार. सेंट्रिओल हा कशासाठी लागतो आपल्याला, सेल डिव्हिजनसाठी गरजेचा असतो, आपण बघूत त्याला. तर सेंट्रिओल, आता हे दोन पोल्स आलेत, हा एक पोल आणि हा एक पोल. या न्यूक्लियसच्या दोन पोलला दोन सेंट्रिओल आलेत आणि आता या फेजमध्ये पर्टिक्युलर टाईपचे प्रोटीन्स ह्याच्यामध्ये तयार होणार. प्रोटीनचे फायबर, आय मीन हे प्रोटीन फायबर्स आता तयार झालेत आणि हे जे तयार झालेले फायबर आहेत त्या फायबर्सला तुम्ही म्हणणार स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्सची आवश्यकता काय, तर आता क्रोमोझोम हे तुम्हाला याला जर पोल म्हणताय तर याला तुम्ही काय म्हणणार, इक्वेटर. बरोबर. तरी स्पिंडल फायबर कशासाठी हेल्प करणार, की याच्यावरती हे क्रोमोझोम्स येऊन लोकेट होतील, की इथे येऊन स्थित होतील, इथे येऊन थांबतील आणि नंतर हे स्पिंडल फायबर त्याला दोन पोलकडे ओढण्यासाठी हेल्प करतील. दॅट इज द रोल ऑफ स्पिंडल फायबर्स. आणि जे कसे असतात, फ्लेक्झिबल. आणि या स्पिंडल फायबर्सचं नेचर काय, प्रोटीन्स. आणि कुणापासून स्पिंडल फायबर्स तयार झालेत, तर या सेंट्रिओलपासून हे स्पिंडल फायबर तयार झालेत. सेंट्रिओल, हा एक सेंट्रिओल आणि हा एक सेंट्रिओल. ठीक आहे. म्हणजे आता सेंट्रिओल पोलला आलेत, स्पिंडल फायबर, हे प्रोटीनचे स्पिंडल फायबर, इलास्टिक फायबर तयार झालेत आणि आता जे क्रोमोझोम्स तुमचे कंडेन्स झाले आहेत तर ते क्रोमोझोम्स इक्वेटोरियल प्लेटला, म्हणजे याच्या मध्यभागी आता हे अरेंज झालेत. म्हणून या फेजला आपण म्हटलो मेटाफेज. यालाच ही जे तुम्हाला दिसेल हा प्लेन याच्यावरती अरेंज झालेत, यालाच तुम्ही इक्वेटोरियल प्लेटसुद्धा म्हणू शकता.
कारण इक्वेटरवरती एक प्लेट फॉर्मेशन झालं आहे की ज्या ठिकाणी आता क्रोमोझोम्स येऊन स्थित झाले. आपण ऑलरेडी काय सांगितलं आहे की मायटोसिसमध्ये जेनेटिक मटेरियल हे इक्वली डिवाइड होणार. मी इथे वरती लिहून ठेवतो परत एकदा. ही 2n सेल होती. अगोदर 2nची सेल काय होणार 4n आणि 4n परत डिवाइड होऊन याच्यामध्ये 2n आणि 2n अशी होणार. ठीक आहे. म्हणजेच आपल्याकडे अगोदर 2 होते. आता इथे किती झालेत इनिशियल स्टेजमध्ये हे 2 क्रोमोझोमचे सेट होते. आता किती झाली आहेत 4 झाली आहेत. का कारण आता हे 2 क्रोमोझोम इकडे येतील हे 2 इकडे येतील हे 2 इकडे येतील नेक्स्ट फेजमध्ये आणि परत नवीन सेल्ससाठी 2-2 यांची प्रिपरेशन या ठिकाणी होऊन जाईल. तर दिस इज युअर मेटाफेज. परत एकदा रिपीट करू फास्टमध्ये आपण की मेटाफेज म्हणजे काय की ह्या फेजमध्ये कुठले कुठले बदल होणार. तर न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीट डिसअपिअर झाला आहे. हा मेम्ब्रेन कंप्लीट डिसअपिअर झालेला होता. कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम कंप्लीट झाले म्हणजे त्याची थिकनेस वाढली आहे क्रोमोझोमची. थर्ड थिंग क्रोमोझोम्स आर नाव व्हिजिबल आता दिसायला लागलेत आणि सेंट्रिओल्स मूव टू अपोजिट पोल. हे सेंट्रिओल 2 अपोजिट पोलला आलेत. स्पिंडल फायबर्स इथे अटॅच झालेत आणि सेंटरला इक्वेटोरियल प्लेटला किंवा याच्या प्लेनमध्ये देर इज अरेंजमेंट ऑफ दिस क्रोमोझोम्स. क्लिअर दिस सेकंड फेज ऑफ युअर कॅरियोकायनेसिस दॅट इज मेटाफेज राईट. नेक्स्ट फेज इज एनाफेज. आता एनाफेजमध्ये काय होणार परत एकदा आपण काढूयात. इथे सेंट्रिओल इथे एक सेंट्रिओल स्पिंडल फायबर्स इथे तुमचे आता क्रोमोझोम्स लोकेट झालेले होते. ठीक आहे. आता क्रोमोझोम्स असे अरेंज झालेले आहेत स्पिंडल फायबरवरती मेटाफेजमध्ये. एनाफेजमध्ये काय होणार की आता हा स्पिंडल फायबर याला या डायरेक्शनने ओढणार आणि हा स्पिंडल फायबर याला या डायरेक्शनने ओढणार. म्हणजे एक या सेंट्रिओल या पोलकडे चालला आहे आणि दुसरा या पोलकडे चालला आहे. सिमिलर इज द केस विथ दिस. एक एकाकडे येईल एक दुसऱ्या पोलकडे जाईल. अँड दिस इज हाऊ डिपार्चर सेपरेशन ऑफ दिस क्रोमोझोम स्टार्ट्स इन एनाफेज. म्हणजेच क्रोमोझोम्स आर सेपरेटेड. आपण लिहूत क्रोमोझोम्स सेपरेट इन एनाफेज. सेकंड थिंग ही प्रोसेस याच्यामध्ये कंप्लीट झाली. खरं तर हा एकच मेन इव्हेंट ह्या एनाफेजमध्ये आहे. तर क्रोमोझोम सेपरेट होतात इतकं आपण लक्षात घेऊ. आता एक क्रोमोझोम सेपरेट होतील तर याच्यामध्ये हे यांचा शेप कसा राहणार की इट विल बिकम समवॉट लाईक दिस. व्ही शेप हा बनेल. ठीक आहे. म्हणजे हा जर याला वरती ओढतोय तर याच्या 2 आर्म्स आहेत सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो आपण याला. ह्या बाजूला मागच्या साईडला ओढल्या जाणार. याची तीच केस होईल. याच्यामध्ये तेच होणार. हाही व्ही शेप तयार होईल आणि हा सुद्धा असा व्ही शेप होईल. ठीक आहे. आता क्रोमोझोम्स एकमेकापासून सेपरेट झालेत आणि ही स्टेज म्हणजे एनाफेज स्टेज. ठीक आहे. नेक्स्ट इज युअर टेलोफेज. टेलोफेजमध्ये दिस इज द एंड फेज ऑफ युअर कॅरियोकायनेसिस. टेलोफेज आता हे जेनेटिक मटेरियल इथे आलं आहे असं समजूयात आपण. हे कंप्लीट क्रोमोझोम्स इकडे मूव्ह झालेत. ठीक आहे. हे क्रोमोझोम आणि हे क्रोमोझोम 2 पोलला आलेत. सेंट्रिओल्स इथे प्रेझेंट होते. आता टेलोफेजमध्ये जे इव्हेंट्स प्रोफेजमध्ये झालं होतं. प्रोफेजमध्ये काय झालं होतं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला सुरुवात झाली होती. तर आता इकडे न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपिअर्स होतो. म्हणजे काय हे क्रोमोझोम्स होते. म्हणजे आता याच्याभोवती हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाला आणि याच्याभोवती हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार झाला. समजलं. सेकंड थिंग ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गोल्गी कॉम्प्लेक्स रिअपिअर्स. हे सुद्धा आता दिसून गेलेत. थर्ड थिंग न्यूक्लियोलससुद्धा तो डिसअपिअर झाला होता प्रोफेजमध्ये. न्यूक्लियोलस अगेन रिअपिअर्स. ठीक आहे. अँड 2 न्यूक्लाय आर फॉर्म्ड. आता 2 न्यूक्लाय हे तयार झालेत. दिस इज हाऊ कॅरियोकायनेसिस ऑपरेट्स ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. क्लिअर. ठीक आहे. The next phase is your cytokinesis. आता न्यूक्लियस तयार झालेत. एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लियस तयार झालेत. सुरुवातीला न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल जे होतं ते पूर्ण क्रोमॅटिन फायबरच्या स्वरूपामध्ये होतं. जेव्हा टेलोफेज लास्ट एंड फेज झाला त्यावेळी सुद्धा
आता जेनेटिक मटेरियल जे दोन क्रोमोझोम जे सेपरेट झालेत दोन न्यूक्लियसमध्ये ते सुद्धा डिकंडेन्स झाले, त्यांचं कंडेन्सेशनसुद्धा तिथे झालं आणि आता ते पुन्हा एकदा क्रोमॅटिन फायबर या स्वरूपात तिथे आले, म्हणजेच आता त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्स ह्या गायब झाल्यात. राईट. वेल, सायटोकायनेसिस कन्सिडर करूयात. ही आपली सेल होती अँड नाऊ देर इज अ प्रेझेन्स ऑफ दिस न्यूली सिंथेसाइज्ड न्यूक्लाय. हा एक न्यूक्लियस आणि हा एक न्यूक्लियस, कारण कॅरिओकायनेसिस ही प्रोसेस आता कंप्लीट झाली आहे. मग हे दोन न्यूक्लियस आता कॅरिओकायनेसिसमध्ये तयार झाले आहेत. आता काय होणार की हे ॲनिमल सेलची केस बघू आपण. फॉर एक्झाम्पल ॲनिमल सेलमध्ये सेल मायटोसिस कसं होणार, तरी ॲनिमलची सेल असेल तर ॲनिमल सेलमध्ये काय होईल की हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हा थोडासा याचं डिपनिंग स्टार्ट होईल, म्हणजे हा फरो तयार करेल, आतमध्ये याची खाच तयार व्हायला सुरुवात होईल. नेक्स्ट फेजमध्ये काय होणार, मी डॉटनी दाखवणार याला. परत ही डिपनिंग आतमध्ये वाढली आहे, या ठिकाणून आतमध्ये वाढली आहे, परत आतमध्ये येतो आहे, वन्स अगेन इट इज डिपनिंग इनसाइड, आणि एक वेळ अशी येईल की ही डिपनिंग कंप्लीट झाली, म्हणजेच आता ह्या एका सेलपासून ह्या दोन सेल्स तयार झाल्यात. दिस इज हाऊ सायटोकायनेसिस टेक प्लेस इन केस ऑफ ॲनिमल सेल. परत रिपीट करतोय मी, ही एक सेल होती, दोन न्यूक्लियस कॅरिओकायनेसिसने तयार झालेत, त्याच्यामध्ये ह्या याच्या काय म्हणू आपण याला प्लेन रिजनमधून आतमध्ये हे मेम्ब्रेन्स आतमध्ये येणं सुरुवात झालं. एक वेळ अशी झाली की ते एकमेकाला मिळालेत आणि एका सेलपासून दोन सेल झाल्या. तर दिस वॉज द केस इन केस ऑफ दिस वॉज द सायटोकायनेसिस इन केस ऑफ युअर ॲनिमल सेल. नेक्स्ट प्लांट सेल जर म्हणाल तर प्लांट सेलमध्ये थोडंसं डिफरंट होणार. प्लांट सेलमध्ये डिफरंट होईल म्हणजेच काय की सपोज दिस वॉज युअर सेल, हा डिवाईड झालेला न्यूक्लियस कॅरिओकायनेसिसने. आता ॲनिमल सेलमध्ये ही डायरेक्शन होती, या डायरेक्शनने तो फरो आतमध्ये गेला किंवा त्याला खाच पडली होती. तर या केसमध्ये सेंटरला सेल प्लेट अगोदर तयार होणार, सेल प्लेट फॉर्मेशन कुणामध्ये, प्लांट सेलमध्ये. मध्ये सेल प्लेट तयार झाली आहे आणि ही सेल प्लेट आता या डायरेक्शनने डिवाईड होणं सुरुवात होईल आणि एक वेळ अशी येणार की हे सुद्धा दोन सेलमध्ये डिवाईड होऊन जाईल. काय डिफरन्स मग ॲनिमल सेल आणि प्लांट सेल यांच्या सायटोकायनेसिसमध्ये? ॲनिमल सेलमध्ये पेरिफेरी टू सेंटर, पेरिफेरी म्हणजे दूरचा भाग, हा दूरचा भाग होता, तर हा सेंटरकडे येऊन दोन सेल सेपरेट झाल्यात. आणि त्याच्या उलट प्लांट सेलमध्ये सेंटरपासून पेरिफेरीकडे ही सेल प्लेट अशी वाढत गेली आणि एकाच्या दोन सेल्स तयार झाल्यात. तर आता ही जी आपण सेल डिव्हिजनचं मायटोसिस बघितलं, तर मायटोसिस होण्यामागचे कारणं काय कारण की एक तर बॉडी ग्रोथ, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे असतील, एकापेक्षा जास्त सेल असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये बॉडीची ग्रोथ होण्यासाठी ह्या हेल्प करतील. ऑलरेडी एक शब्द आपण अगोदर वापरला आहे की तुमचं इमासिएटेड बॉडी, जर एखादी बॉडी थिन झाली असेल, वीक झाली असेल, तर त्याचं रिस्टोरेशन ऑफ बॉडी म्हणजे इमासिएटेड बॉडीची ग्रोथ ही सुद्धा याच्यामुळे होणार. थर्ड थिंग, मायटोसिस का होणार, टू मेंटेन, ॲडिशनल पॉईंट आहे हा, टू मेंटेन न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ. नेक्स्ट थिंग, रिपेअर अँड ग्रोथ ऑफ बॉडी. रिपेअर अँड ग्रोथमध्ये काय येणार, वुंड हिलिंग वगैरे हे टाईप येतील याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे तुमचं सर्व इन्फॉर्मेशन होती तुमच्या मायटोसिसबद्दल. क्लिअर दिस? सो दिस इज टर्म्ड ॲज मायटोसिस ऑफ सेल डिव्हिजन.